मूल होत नाही म्हणून घरात रोज भांडण, मला नातू पाहिजे. सासूचा हट्ट आणि सुनेचा संघर्ष. इमोशनल मराठी फॅमिली स्टोरी. 2-3 वर्ष झाले लग्नाले, पण लेकराचा काही विचार करत नाहीये. घरात पाय ना हालते की नाही काय सांगा. लोकांच्या घरात पाय 2-2, 3-3 लेकरं आहेत. आपल्या घरात एक लेकरू बी नाहीये. हा, काय करतात काय समजत नाही बाबा त्यांचं. सांगत पण नाहीये काही, विचारच करत नाहीत लेकराचा. ते म्हणायला गेले की दोघंचे दोघं भांडतात, इकडे बोलायला गेले की ते बोलतात. हं? बोलायचं काय त्यांच्याशी, थोडे ऐकत नाहीत. बोलायला तर असे तोंड चालू असते की शपथ ऐकायला येत नाही इथलं बोलतात. आपण लेकराचा विषय केला की ते दुसराच विषय काढतात, पण लेकराचा विषय काढतच नाहीये. लोकांच्या घरी पाहिले तर 4-4, 5-5 लेकर आहेत. आपल्या घरात 2 वर्ष झाले लग्न आहे, पाय नाही हालत नाही घरामध्ये. इकडे ये. काही लेकराचा विचार करते की नाही? किती वर्ष झाले लग्नाले? 2-3 वर्ष झाले लग्नाले. नाही तर मी देतो माझ्या एकाचं लग्न दुसरं करून, सांगून दे त्याला की माझी सासू बोलत होती असं. आता होत नाही त्याला मी काय करू? होत नाही तर काही हे करत अशी, विचार करत नाही लेकराचा. ते काय आमच्या हातात, ते आता नाही होत तर त्याला आम्ही काय करणार आहे? मग दवाखाना करा, कुठे देव धर्म करा, ते नाही समजत. बघू ना आता. कधी बघू? किती वर्ष झाले तू सांग. लोकांच्या घरात पाय नाही हालून राहिले, आपल्या घरात अजून नाही. त्या मागून लग्न झाले पोरांचे, आहेत ना लेकरा. मग आता नाही आम्हाला होतं, आम्ही काय करणार त्याला? नाही होत, दवाखाने आहेत ना मोठे, दवाखाना बघा, दवाखान्यामध्ये जा. ते नाही समजत. ते त्यांना पण सांगा ना. मग मी सांगितलं तर तुझा बैल व्हायलाय ना, तो माझा ऐकत नाही ना, म्हणून तर त्याला सांगा नाही लागत. म्हणून तर तू अशी बोलायला लागते, नाही तर मग त्याला बोलता नाही येत आम्हाला. मग आता मी तरी काय करू? माझं पण तर ऐकायला पाहिजे ना. ऐकत असेल म्हणूनच तुझं ऐकते ना, म्हणजे आमचं ऐकते. आता होईल तेव्हा बघू. नाही कधी होत होईल? किती वर्ष झाले तू विचार कर. किती वर्ष झाले तू सांग मला. माझी सासू मला बोलते म्हणून. आता होईल ना. लोक मला बोलतात, आजूबाजूचा बाय सुद्धा 5 बोलतात. वर्षांनी पण होतं लोकांना. कसं काय होतात? 3रं वर्ष लागलं तरी हाय का लेकराचा पत्ता? होईल ना. कधी होईल? बघू, आम्ही जाऊ ना दवाखान्यात, मग बघू. कधी जाशील दवाखान्यात? म्हटल्यावर जा, तदलोक नका जाऊ. मी सांगितलंय त्यांना. कधी सांगितलं? त्यांना सुट्टी भेटेल तेव्हा जाऊ. म्हणजे आतल्यात सांगितले जाते, मला देखते नाही सांगू शकत. आता ते काय सगळ्यांसमोर सांगायचं? सगळ्या समोर सांगायचं तर बोललं की लढत राहते. एकाच्या 2 नवऱ्याला सांगून देते, मग नवरा आला की माशी बडबड करत राहते, अजिबात ऐकत नाही. आपण लेकराचं म्हटलं की ते लगेच लढायला सुरुवात करते, म्हणजे बोलायचंच नाही असं ठरवलं तिनं. बोललं कधी तर तोंड दिसते आपलं, ऐकत उशीत बी नाही. कधी पाहिलं तर नुसतंच लढते. लेकराचा विचार करतच नाही. किती वर्ष झाले लग्नाले, लोकांच्या घरात पाय नाही हल्ले. इथं 2-3 वर्ष झाले पण घरात पाय नाही हलून नाही राहिला. बोललं की फक्त मुमू लढते आणि लगे नवऱ्या लेकाचे 2 सांगून देते, मग नवरा आला की माझी भांडते. नवऱ्यांनी बैल करून ठेवलाय. सासू मला एकटीलाच बोलत बसते. ते आल्यावर त्यांच्या समोर काहीच बोलत नाही. मी एकटी तरी किती ऐकणार आहे? तर मला मुलं होत नाही त्याला मी तरी काय करणार आहे? मी दवाखान्यात गेली ते एकटी दवाखान्यात जाऊन काय फायदा? डॉक्टर बोलतो नवऱ्याला पण घेऊन ये. त्यांना त्या डॉक्टरांवर विश्वास नाही. ते बोलतात काय नाही होत त्यांच्याकडून, मी नाही येणार. मग मी तरी काय करू? सासूने त्यांना पण बोलायला पाहिजे ना. त्यांना नाही, मला एकटीलाच बोलते. मी एकटी काय करणार आहे? मला माहेरचे पण बोलतात, सासरचे पण बोलतात, नवरा ऐकत नाही. मग मी एकटीच बाई आहे का जिला मुलं होत नाही? भरपूर बाई आहेत ज्यांना मुलं होत नाही. मग आता मी एकटी तरी काय करणार आहे? कोणाचं ऐकू? इकडून ऐकू, तिकडून ऐकू, कोण ऐकत पण तर नाही ना माझं. तर मी तरी काय करू एकटी? नुसतं लढत राहते. आता तो यायचा टाइम झाला, घरात जाय ना, काम कर ना, तो येईन ना. आता तो मलाच बोलत बसील. एवढं लढत राहावं लागते का? बोललं तर एवढा राग येते का? एवढं समज द्यायला पाहिजे. जाय ना घरात, काम कर ना, येईन ना तो. आणि त्याला एकाचे 2 सांगायला पहिला नंबर आहे, शिकेल तू. घरातले काम राहू द्यायचे, फक्त लढत राहायचं, नुसतं बोंबलत राहायचं. थोडे ऐकत नाही. घरात लढत बसू नको, काम करत बस. आणि त्याला काही एकाचे 2 सांगायला विचार कर तुझा तू.
हे बघ, त्याला सांग सांग आईनं असं असं म्हटलं म्हणून दुसरं लग्न करायसाठी. परत मला लेकरू पाहिजेत, मला घरात पायना हल्लेला पाहिजेत, नाही तर मी त्याचं लग्न दुसरं करतो. तू सांगून दे. नाही सांगितलं तर मावून वाईट कोणीच नाही आता तुझ्या इथलं. आता सांगून राहिली. काय सांगशील की तुमची आई अशी बोलायला लागली, आपल्या लेकरू होऊन नाही राहिला म्हणून आई म्हणते दुसरं लग्न करायचं आहे, दुसऱ्या मुलीचं लग्न करा म्हणा. तू सांग. हा बघू आल्यावर आता त्यांचा विचार काय मी त्यांना सांगते ना. सांगते नाही, सांगायचं. ऐकलं पाहिजे. 2-3 वर्ष झाले लग्नाले, घरामध्ये पायना हलून नाही राहिला. पायना हल्ला पाहिजेत. मला दुसरं लग्न केलं की करून दे तुम्ही मापोराचं. आले बाबू तू हा नाश्ता गिष्टा करून घे. तिला स्वयंपाक केलेला आहे, नाश्ता कर. मी आलीच बाहेरून जाऊ. हा ठीक आहे जा. रिमोट कुठे काय माहिती. जा बुवा. आले का तुम्ही? हा बोल. आणू का काय खायला? काय नाश्ता केला? आई बोलते काहीतरी नाश्ता करून ठेवला पण पुरणपोळी आहे, खायचा का? पुरणपोळी आता एवढं तर लवकर नको, नंतर खातो. तुमची आई बोलते तुम्हाला दुसरं लग्न करायला. काय बरं? आपल्याला मूल नाही ना होत. आता दुसरं लग्न झालं मूल होणार आहे का? मग आता ते बोलताय दवाखान्यात जा, नाही तर मग दुसरं लग्न करायला सांग त्याला. मी पोरगी बघून ठेवली, ते लग्न करायला बोलतात तुम्हाला. असं ते आल्यावर बघतो मी तिच्याकडे. थांब येऊ दे तिला गेले. आता कुठे गेले? मला काय माहित. आल्यावर विचारतो मी तिला परत दुसरं लग्न करायचं काय करायचं. हा तुझा तू नको टेन्शन घेऊ तिच्या बोलण्याचं. मी बघतो काय ते. येऊ दे तिला. ए आई काय रे? कुठे गेलती का? आणि हिला काय समीक्षाला नुसतं हे करून राहिले. काय केलं म्हणजे? बरोबर बोलली ना, काय चुकीचं बोलली? हा 3-4 वर्ष झाले लग्नाला आहे का लेकरू? घराला एवढा वंश नाही पाहिजे का? एवढा मोठा इस्टेट कोणाला देऊ? कोणाच्या नावावर करू? अरे पण तिला नुसतं कशाला टोमणे मारू राहिले तू वर्ष तिला? सवलत देतो. वर्षाच्या आत लेकरू झालं तर बरं, हा नाही नाही तर तर मी मग काय दुसरं लग्न करेन, नाही तर मी तिला टिकू देणार नाही. एवढं लक्षात घे. टिकू देणार नाही म्हणजे काय म्हणजे करणार? मग नाही टिकू देणार, नाही तर दिन तिला पाठवून तिच्या माहेरी. एवढं लक्षात घे. अरे पण ते काही आमच्या हातात असतो, ते काय हातात देवाची काय असते ते. हातातच असते, बिन हाताचं नसते. हा किती वर्ष झाले लग्नाले? आज 3रं वर्ष लागला. हाय का लेकराचा पत्ता? लोकांचे मागून तुझ्या मागून लग्न झाले, लोकांनी लेकरं आले. हा सगळे बाहेर बोलायला लागले तुझ्या पोराचं लग्न झालं, तू नातू भेटून नाही राहिला, नातू भेटून राहिला. एवढं मोठी इस्टेट कोणाच्या नावावर करू दे? हा जाऊ दे दवाखान्यात जाऊन मी दवाखान्यात बघतो. जाय की काय कर, मला वर्षाच्या आत लेकरू पाहिजे. आणि नाही लेकरू 1 वर्ष गॅरंटी सवलत देतो. 1 वर्षात कधी नाही झाले ते मी हिला टिकू देणार नाही. हा ठीक आहे. आता 1 वर्ष तिला बोलायचं नाही काय अजिबात? बोलायचं नाही म्हणजे मला आनंद झाला पाहिजे. तसं 2 महिन्यामध्ये हा, मला हा. आनंद समजला तर पाहिजे. आता आम्ही जातो दवाखान्यात, बघतो काय कोणाचं काय आहे काय नाही, रिपोर्ट काढतो. तोवर अजिबात एक शब्द बोलायचा नाही. मी सांगतो ना तोवर. जेव्हा मी बोलेल तेव्हा त्याच्यानंतर बोलायचं. आता 1 वर्ष एक शब्द तोंडातून काढू नको. शांत राह. आता जा तुझे काम कर, मला माझे काम करू दे. जा. काम करू दे. सुनेच्या डोळ्यात अश्रू होते, पण डॉक्टरांच्या शब्दांनी आशेचा नवा किरण दिला. आता आई आल्यावर आईला सांग आम्ही जाऊन आलो दवाखान्यात म्हणून. आता डॉक्टरने आपल्याला काय सांगितलं, एवढी नवीन टेक्नॉलॉजी आले, कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी आपण IVF द्वारे ते मूल आपण हे करू शकतो. बरोबर. बरोबर आहे. PCODचा जरी त्रास असेल तरी पण थोडंफार चान्सेस असतात त्याच्यामध्ये पण. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आपल्या भारतामध्ये. आता ते होणार. आता आई बोलली की आईला सांगायचं की आम्ही जाऊन आलो दवाखान्यात, डॉक्टरने सांगितलंय की 1-2 महिन्यामध्ये रिजेक्ट येणार. कारण की आता आपण IVF ट्रीटमेंट करतोय त्याच्यामुळे ते सक्सेस होऊ शकतो. जरासं खर्चिक आहे पण आता करावं लागेल काही गोष्टींसाठी ना. आईला नक्की सांग. हा ठीक आहे.